सूर्य आहे समजा आणि ते ब्लॅक होल आहे समजा, ते पृथ्वीला जो टाइम फ्लो चालू आहे तो एका रेटनं चालू आहे. समजा तो कोण झाला की 0.9, सूर्याच्या इथे 0.8 असेल, इथे 0 होईल आणि जी एम्प्टी स्पेस आहे त्या पूर्णपणे 0 होईल. ओके, तर तुम्हाला टाइम ट्रॅव्हल करायचं तर एक तर तुम्हाला सूर्याच्या जवळ जावं लागेल, पॉसिबल नाही आहे, पण एकतर किंवा तुम्हाला काय करावं लागेल 0.9% ऑफ सी म्हणजे 90% ऑफ टाइम्स जे काय लाईटचं स्पीड आहे 3.8 लॅक, सॉरी 3 लॅक्स, तुम्हाला 2.99 लॅक्स किलोमीटर पर सेकंड जर तुम्ही स्पीड घेतला तर तिथे पण सेम कंडिशन अप्लाय होते, तिथे पण टाइम थांबतो. ओके, जर तुम्ही 1 तास तिथून बाहेर निघालात, पृथ्वीवरनं बाहेर निघालात, 1 तास तुम्ही युनिव्हर्समध्ये ट्रॅव्हल करताय, पण ह्या स्पीडनं 90% ऑफ स्पीड ऑफ लाईट, आणि तुम्ही काही दिवसांनी परत आला, तुमच्यासाठी समजा 1 दिवसाने तुम्ही परत आला, पृथ्वीवरती तोपर्यंत 1 महिना झालेला असतो. पण हे जे टाइम ट्रॅव्हल आहे ते फक्त एका साईडनं जाऊ शकतो, पास्टमध्ये जाऊ शकतो, आणि एकदा तुम्ही फ्युचरमध्ये गेला परत त्या इनिशियल पोझिशनमध्ये येऊ शकत, एकदा गेला की गेला, फक्त मधला टाइम तुमचा जो आहे तो ट्रॅव्हल करण्यात जो गेला एक दिवसासाठी तेवढं तुमचं फक्त स्किप झालं, डायरेक्टली 1 महिना स्किप होतो. इकडे तुमचा फक्त 1 दिवस स्किप झाला, बाहेर गेलं. आता हे ॲक्च्युली ऑलरेडी आधीपासूनच आहे. आता मी आता याच्यामध्ये एक्स्ट्रा फक्त काय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी लिमिट जे आहे ते फक्त माझ्या याच्यामध्ये